नमस्कार, मी प्रकाश धुरे तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या कोकणी प्रकाश यूट्यूब चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी आज फॅमिलीसोबत एक छोटीशी बाईक राईड करणार आहे आणि आमच्या गावामध्ये कोकणामध्ये आमच्या गावामध्ये एक छोटीशी बाईक राईड आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मला बघायला भेटेल. मित्रांनो, आमच्या तळवडे गावातून मी येणार आहे तळेवाचा तलावापर्यंत आणि तोच तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करतो मित्रांनो. तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या तळवडे गावातील एक सुंदर असा वळणाचा रस्ता बघायला भेटेल, तळे बाजार बघायला भेटेल, तळे बाजार तलाव बघायला भेटेल आणि सुंदर असा निसर्ग बघायला भेटेल मित्रांनो. तर बघा, आता हा तुम्ही जो बघताय ना मित्रांनो, हा आहे आमचा नावानकोंडा रोड. म्हणजे याच रस्त्यावरती कोकणातला फेमस वॉटरफॉल आहे, जो नावानकोंडा वॉटरफॉल. त्या वॉटरफॉलचा हा रस्ता आहे मित्रांनो. तळेवाड्यावरून आमच्या इकडून गावातून निघतो हा नावानकोंडा रोड आणि तळे बाजारपर्यंत जातो. आज तो सुंदर असा वळणाचा रस्ता आहे मित्रांनो. नावनकोंड रोड या रोडने आपण आता तळेबाजारला चाललो आहोत. बघा, इथे सुंदर मस्त हिरवागार आजूबाजूला निसर्ग आहे आणि मस्त सुंदर असा वळणाचा रस्ता आहे. मोठ्या मोठ्या आंब्याच्या झाडांच्या खालून सावळीतनं आपण मस्त या रस्त्याने चाललेलो मित्रांनो. आणि बघा, किती मस्त सुंदर असा रस्ता आहे बघा. आणि ह्याच रस्त्यावरती पुढे नावनकोंडा वॉटरफॉल लागतो, पण तो तुम्हाला आता बघायला भेटणार नाही, कारण तो फक्त पावसामध्ये असतो. तो देखील तुम्हाला आजच्या वेळेस दाखवतो कुठे असतो एक्झॅक्टली तो, आणि तो तुम्हाला बघायला भेटेल. तिथे तुम्हाला पण वॉटरफॉल बघायला नाही भेटणार, कारण तो पावसामध्ये फक्त वॉटरफॉल असतो मित्रांनो. तुम्हाला वॉटरफॉल बघायला भेटणार नाही. तर बघा, मस्त सुंदरसा रस्ता आहे, हे बघा. आणि बघा, इथून तुम्ही आज बघता ना, इथून बघा, हा जो लाल डबा तुम्हाला दिसला, इथून खाली नावानकोंडा वॉटरफॉलचा रस्ता गेलेला आहे मित्रांनो. हे बघा, समोर तिथे आहे ना, तिथे नावानकोंडा वॉटरफॉल असतो. समोर तुम्हाला दिसत असेल बघा, तिकडे नावानकोंडा वॉटरफॉल आहे. पण आता सध्या तिकडे पाणी नसल्या कारण वॉटरफॉल दिसत नाही, फक्त पावसामुळे तुम्हाला दिसेल. आणि इथून हे जे बघताय लेफ्ट साईडला, इथे मस्त छोटेसे वॉटरफॉल असतात. आणि बघा, आता आपण चाललो आहोत ना, हे बघा, हा जो इथून आहे बघा, हा इथून खालून हा नावनकोंडा वॉटरफॉल रस्त्याच्या खालूनच निघतो बघा, कॉर्नरवरून बघा इथूनच, आणि खाली तो पडतो मित्रांनो नावनकोंडा वॉटरफॉल. नावनकोंडा वॉटरफॉल पास केल्या मग आपण चालू तळे बाजाराकडे आपण निघालेलो आहोत. निपाणी रोड, देवगड रोड त्या पुढे आपण लागणार आहोत. आणि हा आमचा पूर्ण नावनकोंडा रोडचा घाट आहे. तो घाट आम्ही वळणामध्ये मस्त सुंदर असा रस्त्याने आम्ही तळे बाजारला पोहोचणार आता आपण. चला, तरी बघा मित्रांनो, आता आपण तळे बाजारला पोहोचलेलो आहे. तुम्ही जो समोर बघताय ना, हा आपला आहे देवगड निपाणी रोड. तो देवगड रोड नांदगावसाठी जातो मित्रांनो. आणि येथून तुम्ही राईट साईड देवगडला जाणार रस्ता, आणि लेफ्ट साईडला जाणार आहे तो आहे सरळ त्यातून नांदगावला डायरेक्ट मुंबई गोवा हायवेला टच होतो मित्रांनो रस्ता. आता या रस्त्याने पुढे जायचं आपल्याला बघा. आणि आता नवीन सिमेंटचा रस्ता केलेला आहे बघा हा रस्ता जो आहे, आताच नवीन देवगड निपाणी रोडचं काम चालू आहे अजून पुढे, कारण आमच्याकडे एवढ्या भागात झाला आहे. अजून पुढे तळे बाजार मार्केटमध्ये झालेला नाही मित्रांनो, रस्ता पूर्ण बाकी आहे. तर एवढा पोषण एवढा झालेला आहे पूर्ण बघा, सिमेंटचा रस्ता नवीन गेलेला आहे. आता एवढा रस्ता पूर्ण आहे आणि पुढे तुम्ही बघाल, तुम्हाला दाखवतो पुढे हा रस्ता अजून झालेला नाही. पण आपण सरळ पुढे जाणार ना, आपण आता तळे बाजार मार्केटच्या अगोदर आपण लेफ्ट पाहणार, तर आपण जायचं तळे तलावाकडे जायचं आपल्याला. आता मस्त खूप सुंदर रस्ता झालाय. पहिला पण होता आणि आता थोडा रुंद पण झालाय. पहिला थोडा अरुंद होता रस्ता, आता मस्त रुंद रस्ता झालेला आहे. सिमेंटचा पूर्ण केलेला रस्ता आहे. माझ्या मते देवगड ते पूर्ण नांदगावपर्यंत असा होणार आहे रस्ता. मधले भरपूर जे पॅच आहेत ना, ते या रस्त्याचे बाकी आहेत, अजून झालेले नाही आहेत. कुठे कुठे पूर्ण झालाय, कुठे कुठे बाकी आहे भरपूर, आणि कुठे कुठे अजून काम चालूच आहे रस्त्याचं. हे बघा, इथपर्यंत झालंय. इथून पुढे बाकी आहे. इथून पुढे थोडासा मार्केटचा पूर्ण एरिया आहे, तळे बाजारपेठ, ती बाजारपेठ पूर्ण अजून बाकी आहे.
इथे तळेबाजारचं सर्वात मोठं भव्य असं बौद्ध विहार आहे मित्रांनो बघा. आणि माझ्या राईट साईडला तळेबाजारचं हायस्कूल आहे आणि आपण तिकडे लेफ्ट मारणार आहोत तळेबाजार तळावाकडे जायसाठी. बघा हा रस्ता हा सरळ गेलेला आहे गडीतामरे. हा रस्ता इथून सरळ गडीतामरे जातो. वानिवडे गाव आमच्या गावात देखील जातो. तळवड्यामध्ये जातो हा रस्ता गडीतामरे वानिवडे गाव इकडून हा रस्ता जातो पूर्ण. सुंदर अशी मस्त कलमाची झाडं आहेत छोटी छोटी. आणि ते पुढे समोर दिसतंय ना ते आहे आमच्या तळेबाजारचं महालक्ष्मी मंदिर. हे बघा हे महालक्ष्मी मंदिर आहे. हे बघा हे आहे तळेबाजारचं महालक्ष्मी मंदिर. थोडंच पुढून आपण राईट मारणार. राईट मारून महालक्ष्मी मंदिर पण थोडंसं पुढे राईट मारून आपल्याला तलाव लागेल. आणि आपण जस्ट आज तलावाकडे चाललोय मित्रांनो. तलावाकडे आपण त्या साईडला चाललोय. हा सरळ जो रस्ता हा सरळ आमच्या खाली काय तळवडे गिडतामने वानिवडेसाठी गेलेला आहे. आणि इकडनं आपण राईट मारणार आहोत. राईट मारला की आपण सरळ तळेबाजार तलाव. हा तो सरळ तळेबाजार तलाव जातो. थोडासा खराब आहे कारण जास्त रस्ता आहे गाड्या जास्त चालत नाही रस्ता म्हणून थोडासा खराब रस्ता आहे. हे बघा आता हे समोर तुम्ही बघाल ना हे आहे समोर आमचा आहे तळेबाजारचं तलाव आहे. खूप मोठं तलाव आहे मित्रांनो मस्त सुंदर. सध्या जरा पाऊस नसल्या कारण इथे पाणी कमी आहे पण पावसामध्ये पूर्ण एकदम फुल तो भरलेला तलाव बघा. आहे समोर तलाव बघा. बघा हे तलाव आहे आपण लेफ्ट मारणार आहोत. आणि तलावाच्या बाजूनेच मस्त असा सुंदर असा रस्ता गेला वेगळा तलाव पूर्ण बघा. अजून पण पाणी भरपूर आहे मित्रांनो. पावसामध्ये तर फुल एकदम भरतं तलाव भरपूर पाणी त्याच्यात. खूप मोठं तलाव आहे तरी सर्वात मोठं तलाव आहे मित्रांनो. हे बघा आता आज आपला व्हिडिओ एवढंच होता मित्रांनो. एक छोटीशी बाईक राईड फॅमिलीसोबत गेलेली आहे साईवाडी गावापासून ते तळेबाजार तलावापर्यंत. असा सुंदर असा कोकणातला निसर्गरम्य वळणाचा वेळावाकडे रस्ता तुम्हाला आजच्या वेळेस बघायला भेटले मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय. पुन्हा भेटू अशा एक नवीन व्हिडिओ. चला बाय बाय.